भाविकांनी दानपेटीत केलेलं दान चोरी करणारी टोळी जेरबंद करून जुन्नर आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आणून रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा एकूण 1,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 56/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 331-4-305 प्रमाणे दिनांक 23/2/2026 रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे शांताराम गोपाळा भुजबळ वय वर्ष 67 व्यवसाय शेती राहणार आळे चिंचकाई मळा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली असून आळे गावातील खंडोबा मंदिरात दिनांक 23/2/2026 रोजी रात्रीच्या वेळी 2 अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम सोन्याचे व चांदीचा मुलामा असलेले दागिने 20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करण्यात आलाय. फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. जुन्नर आंबेगाव तालुक्यात मागील 2 महिन्यात मंदिर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्यामध्ये आळे गावातील खंडोबा मंदिर, शिरोली बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिर, नारायणगाव येथील साईबाबा मंदिर, नळावणे येथील खंडोबा मंदिर, मंचर शहरालगतचे कळंबा माता मंदिर, जुन्नर धालेवाडी येथील शिवशंभू मंदिर, रांजणगाव गणपती गावाजवळील सोमेश्वर मंदिर अशा मंदिरांमधील दानपेट्या फोडून रोख रक्कम व भाविकांनी केलेलं दान, मंदिरातील इतर मौल्यवान साहित्य चोरी केलं होतं. सध्या यात्रा उत्सवाचा कालावधी असल्यानं गावोगावी देवदेवीचा यात्रा उत्सव साजरा केला जातोय. अशावेळी मंदिरांमध्ये चोरी होत असल्याने भाविक व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत नागरिकांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिलसो पुणे ग्रामीण यांना संपर्क करून विनंती केली आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याकामी पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या अखत्यारीत एक तपास पथक तयार करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन व सूचना केल्या. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी जुन्नर व खेड विभागातील पथकातील अधिकारी, अंमलदार यांच्या समवेत सर्व गुन्ह्यांच्या घटनास्थळांना भेट दिली. पथकाला योग्य सूचना करून सीसीटीव्ही फुटेज, गुन्हे कार्यपद्धत, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्याबाबत सांगितलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सर्व मंदिर चोरीच्या गुन्ह्यातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज पडताळले असता सर्व गुन्ह्यांमध्ये एकाच वर्णनाच्या आरोपींचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. फुटेज गोपनीय बातमीदारांना दाखवण्यात आले. दिनांक 3/3/2026 रोजी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी सुनील सुरेश आगिवले वय वर्ष 20 राहणार कळस खुर्द तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर, भीमा भाऊसाहेब गिरे वय वर्ष 26 राहणार नांदूर शिंगोटे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर, मूळ राहणार कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांना पुणे नाशिक हायवेवरील कांदळी फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचं सांगितले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल, कटावणी, स्क्रूड्रायव्हर, स्प्रे, रोख रक्कम, चांदीच्या पादुका असा एकूण 1,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे: आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 56/2026 BNS 331-4-305, आळेफाटा पोलीस स्टेशन 02/2026 BNS 331-4-305, नारायणगाव पोलीस स्टेशन 48/2026 BNS 331-4-305, रांजणगाव 38/2026 BNS 331-4-305, जुन्नर पोलीस स्टेशन 53/2026 BNS 331-4-305, मंचर पोलीस स्टेशन 62/2026 BNS 331-4-305, जुन्नर पोलीस स्टेशन 28/2026 BNS 331-4-305, संगमनेर शहर अहिल्यानगर पोलीस स्टेशन 138/2026 BNS 331-4-305 प्रमाणे गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयात सक्षम उपस्थित करण्यात आलं असून आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिलसो पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे खेड विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, समाधान नाईक नवरे,
महिला पोलीस हवालदार सुजाता कदम यांनी केली. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, आळेफाटा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.